माझ्या मनाचं समाधान झालं. पण मला आईने सांगितलंय की लवकरात लवकर ये व वेळ लावता कदाचित तुला ज्ञात असेल मी केव्हा पाहिलं नाही. ज्या क्षणी तू झोपडीतून बाहेर पडली त्याच वेळी एकाक्षाचा कटाक्ष तुझ्यावर पडला आणि आमच्या मनोमनाशी आम्ही ठरविलं काय लग्न करावं तर तुझ्याशी
चांगली आणि दुसरी म्हणजे वाईटाची. ही जर तुम्हाला निर्माण झाली तिच्या वाईटाची आहे ती केव्हाही होऊ शकत ते नकोय आला काही चालतं. लग्न करणारी इच्छा वाईटच असू शकत नाही. अरे वेड्या, तिला तू वाईट का म्हणते? अरे लग्न करणं म्हणजे वाईट गोष्ट नव्हे हे मला सुद्धा कळतंय. तेवढी अप्रभूत मी नव्हे पण लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नव्हे. अरे लग्नात दोन जीवांची संमती लागते हे कदाचित तुला माहीत नसेल कारण अरण्यात राहणारा तू याची जाणीव तुला नसेल. तुझ्यामध्ये तुझी इच्छा योग्य असेल पण माझ्यामध्ये ही इच्छा योग्य आहे ती केव्हाही पूर्ण होऊ शकते. माझ्या इच्छेला नकार देऊन माझा अपमान करण्याचं कृत्य तुझ्याकडे घडलं जात आहे. माझा अपमान म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण. एकाक्ष मला सांग रे, तू म्हणालास मी तुझा अपमान केला. अजूनपर्यंत मी तुझा अपमान केला नाही. मला करायला लावू नको आणि मला सांग रे अपमान कुणाचा करता? ज्याचा मान असतो त्याचा अपमान करता. तुला मान आहे तुझ्याबद्दल मला माहित असेल पण माझ्याबद्दल मी स्वाभिमान आहे. स्वाभिमान आहे. आणि ज्या स्वाभिमानाला इतर नाही तो पूर्ण केल्याशिवाय माघारी जाणारा एक अक्षर आहे. एका या ठिकाणी घडवायला कधी लागला माझा पुन्हा पडला नाही. अरे तुमची इच्छा म्हणजे काही परमेश्वराची इच्छा नव्हे आणि स्वातंत्र्य अर्थात स्वैराचार मुळीच नव्हे. अरे स्वातंत्र्य मिळालं म्हणून प्रत्येकाने स्वैराचार तेव्हाच पाहू नये. जीवनात जो विचार करतो स्वाविचार थांबव. चांगले विचार झाले चालतो. पूर्वी चालणारा तुझ्या जवळ विचारणा केली काय करत अरे परस्त्रीच्या पापी अगदी